प्रश्न वाचलेला आहे. तुमचा प्रश्न एवढाच असेल असं मला वाटतं की वरच्या मजल्यांवरच्या घरांना कधी परवानगी आपण माझं म्हणणं असं आहे की काही उदाहरणं मी देतो की जोगेश्वरीला महादेव लक्ष्मण चाळ आहे किंवा दिंडोशीमध्ये माझ्या चाळी आहेत त्या 75च्या आहेत किंवा 65च्या आहेत. उपनगरामध्ये रिपेरिंग बोर्ड नाही आहे त्यामुळे यांना लागू होत नाही. आज तिकडे बाजूला SRA होतो, तळबदल्या लोकांना SRAमध्ये घेतात. मग वरच्या मधल्यावरती ज्यांच्याकडे मतदार यादीमध्ये नाव आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, बाकी सगळे पुरावे आहेत, अशा लोकांना मात्र SRAमध्ये घेतलं जात नाही. तर माझं म्हणणं मंत्री महोदयांना एवढंच आहे की यासाठी एक विशेष धोरण आपण तयार करा आणि आपला जो सर्वे होईल त्याच्यावरती आता नंबरिंग टाका. त्या लोकांना असं वाटतं की आमचा कोणच आधार नाही आहे, ना सरकार बघत आहे ना महानगरपालिका, ते अधांतरी आहेत आणि 75-65 पासूनचे आहेत. तर त्यांना आपण SRAमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत धोरण करून लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्या असं माझं मत आहे. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, आत्ताचा जो आपला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधार नियम 1971च्या प्रकरण 1 मधील 2(ब) नुसार अटॅच्ड टू दी अर्थ, म्हणजे याची जी व्याख्या दिलेली आहे किंवा ह्याचा जो नियम केलेला आहे, जमिनीशी अटॅच असणारं क्षेत्रफळ आहे तेवढंच धरण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. आणि बऱ्याचदा याच्यामध्ये असं होतं सन्माननीय सदस्य महोदय की तुम्ही 75 सालचं म्हणला, 65चं म्हणला किंवा आणि 70चं म्हटला, 10 बाय 10ची एखादी झोपडी एखादा झोपडपट्टीधारक टाकतो आणि पुन्हा 5, 7, 8, 10 वर्षांनी त्याच्यावर एखादा माळा लावतो आणि माळा लावला की त्याचं मूळ आलेले तारीख आणि त्याच्यानंतर त्याचा कोण रिश्तेदार असतो, कोण नातेवाईक असतो किंवा आणखीन कोण पोटभाडेकरी ठेवलेला असतो, त्याचं वरच्या माळ्यावर लावलेलं नाव असते. त्यामुळं अशा पद्धतीनं सन्मान्य अध्यक्ष महोदय, या जर संपूर्ण नियमातली तरतूद पाहिली तर केवळ जमिनीला अटॅच असणाऱ्या झोपडीचाच त्याच्यामध्ये समावेश करावा अशी स्पष्ट तरतूद या कायद्यामध्ये आहे. आता आपण म्हणताय सर्वे करा, नंबरिंग करा, तर कायद्याच्या बाहेर जाऊन अशा पद्धतीचे नंबरिंग करणं आज तरी शक्य नाही. तथापि मी आपल्याला एवढंच सांगेन की या लोकांनी जर समूह डेव्हलपमेंट म्हणजे क्लस्टरच्या अनुषंगाने जर त्यांनी विचार केला तर त्याच्यासाठी लागणारे रस्ते, त्या क्षेत्रफळामध्ये आजूबाजूच्या इमारतींपासून सोडावं लागणारी जागा, खुली जागा सोडावी लागणारी, या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये प्राधान्यानं करावा लागणार आहे. त्यामुळं मूळ पहिला हक्क किंवा पहिली प्रायोरिटी ही अटॅच टू दी अर्थ म्हणजे जमिनीला लागून असणाऱ्या त्या झोपडपट्टीधारकाचाच ह्याच्यावरती प्राधान्याने हक्क आहे. त्यामुळं आत्ताच्या कायद्यानुसार अशा पद्धतीनं पोटमाळ्यावरच्या लोकांचा समावेश याच्यामध्ये करणं उचित होणार नाही.